सर्वांना बघा, आता सोनू तयार करते पिऊला, कारण आज आहे काय रे, आज गौरी पूजन आहे ना. तर बघा कशी तयार करते, बघा त्यांची तयारी चालू झाली आहे. आता बघा पिऊचा मेकअप करते. हे बघा, मेकअप चालू आहे. हे बघा 7 वाजल्या होणार लागले मेकअप करायला. मेकअप केल्याशिवाय तर काय. सोनू अजून सोनूला तयार व्हायचं आहे. ठीक आहे, अजून पिऊची तयारी झाली. भेटूया आपण थोड्या वेळातच. सोनू आणि पिऊ रेडी झाल्यावर मी तुला दाखवतो. ही बघा सोनू, ही बघा पिऊ, तिचा मेकअप बघा. ही बघा माझी राणी, ही बघा कशी तयार. अजून काय तयार नाही झाले. हे बघा चष्म्यात गेला. एक प्लेट आहे ना, मग दुसरी प्लेट, मग तिसरी प्लेट. मेन खाली घे, हातात एकदम खाली. हां बरोबर. आता ही त्या घे, ही पण हातात घ्या. आता ही अजून अशी करा, इकडे करा. हां अशी पीक लावायची तुम्हाला. कुठे पकडता येईल तुम्हाला. आता पहिला खोसून घे ना. मला मला समजली तयारी. मला पण हेल्प लागेल. मला कशी हेल्प करतो मी पण साडी घालायला. रेडी झाली आहे मस्त. रेडी झाली गौरी पूजनला जायसाठी. बघा पिऊ रेडी होऊन बसले. 4 तास गेले आता तयार व्हायला. 4 तास काय पण ना. साडी घातली. 7 वाजल्यापासून 12 फक्त लावले मेकअप. 7 वाजल्यापासून 12 वाजले साडी घालायला, ड्रेस घालायला. काय पण हे बघा बघा कशी बसले रेडी. बघा नंतर जाणार दिलो आता गौरी पूजायला. तर बघू आता, बघा तुम्ही थोडा वेळात दाखवूस. रेडी झाली आहे मी. कशी वाटते. जायचं आहे. साडी जरा व्यवस्थित येत नव्हती, कारण ती नवीन साडी तर तशा मिऱ्याच येत नव्हत्या. माहित नाही का, पण जशी आली तशी घातली. नाही तर साडी मला खूप छान घालता येते, पण हिच्या जरा मिऱ्या नाही जमल्या व्यवस्थित. पण ठीक आहे. आंबोडा घातलाय आंबोडा सोनूने घालून दिलाय आंबोडा व्यवस्थित असा. कोणी घातलाय? तुम्ही लावला ना. येत नव्हता लावता ना मला, तुम्ही लावला. काहीतरी तारीफ केली. तारीफ नाही करते मी तारीफ. त्याच्यानंतर गेलो आम्ही एका दादांच्या घरी. ताई आणि मी सोबत जातो गौरीपूजन करायला. थोड्याशा आईंशी गप्पा वगैरे मारल्या, गणपतीच्या पाया वगैरे पडल्या. तिथे एक बाबू होता, त्या बाबूबरोबर थोडंसं खेळलं वगैरे, आणि नंतर मग निघालो आम्ही गौरीपूजनासाठी. मग नंतर तिकडे गेलो गौरीपूजनासाठी एका काकींच्या घरी. त्यांच्या घरी जर मी गावी नाही गेली तर मग त्यांच्या घरी जाते मी गौरीपूजन करायला. तर मग असे सगळे लाईनीमध्ये बसलेले होते गौरीपूजनासाठी. एकमेका पहिले पायीने पूजन करतात. मग सगळ्यांनी आपले स्वतःचे सुपं ठेवले आहेत. पायीने सगळ्या बसल्या आहेत. जर गावी नाही जायला मिळालं तर मग ह्या काकींच्या घरी अशा मोठ्या उत्साहाने आम्ही गौरीपूजन करतो. गाणी वगैरे बोलतो. पण पिहूनी व्हिडिओज नाही काढली, ती विसरली व्हिडिओ काढायला. मग नंतर गौरीपूजन करून मग बाप्पांनासुद्धा मी वाण वगैरे दिला. त्यांच्यासुद्धा पाया वगैरे पडल्या.
बाप्पांच्या पाया पडून मग मी घरी आली. घरी आल्याच्या नंतर मग घरातल्या देवाला वाण दिला. बाप्पा आहेत त्यांना त्यांच्याही पाया वगैरे पडल्या. मग ह्यांनासुद्धा थोडंसं टिळक वगैरे लावलं आणि मग ह्यांनासुद्धा वाण वगैरे दिला नवरोबाला. माझ्या ह्यांना वाण वगैरे देऊन मग त्यांच्या पाया वगैरे पडल्या, त्यांचा आशीर्वाद घेतला मस्तपैकी. लवकर पाया पडायला खरंच नाही मिळत. त्यांना खूप प्रेम येत होतं माझ्यावरती, जवळ घेऊन प्रेम वगैरे